सापाडचे सकाळी चालू आहे. चला सिनियर प्रेम या. हेडफोन बघा कोणाचे हरवलेत का. कारण सिनियर प्रेम कुठे आहेत. प्रेम आलेत. विनोद वजे यांचे शुभ असते बघा. नाही मानपाड्याचे जावई सुद्धा आहेत ना. लाडके लाडके जावई. सोमनाथ भोईर सचिन भोईर कुठे आहेत. सचिन भोईर आहेत ना. नाही सचिन भोईर भरपूर खुश आहेत बघा आता. कारण उंबारली संघ सेमी फायनल मध्ये जुनी डोंबिवली संघाबरोबर त्यांना सेमी फायनल मॅच खेळायला मिळेल. बाबू भोईर जाऊ शकता तुम्ही. नाही बाबू भोईरला जाऊ द्या आता. ला 6 विकेट. प्रेम आपलं कुपन घेऊन जा. प्रेम प्रेम भोईर जागृती स्पोर्ट्सचं कुपन घ्या. बाईक मिळू शकते कदाचित लकी ड्रॉ मध्ये. चला पंच. विनोद पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. त्यांचा सत्कार केला जाईल. एकनाथ भोईर यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. 6 तारखेला सेमीफायनल असेल. उंबारली विरुद्ध बिग फाईट जुनी डोंबिवली. विनोद वजे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते ज्यांचा आवाज आपण आज या स्पर्धेमध्ये ऐकला भोपरचे समालोचक विनोद पाटील यांचा सत्कार करायचे. विनोद दादा या आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे. बघा बरेचसे खेळाडू नसताना संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. सनी मुठे सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करा प्लीज. 4 ओव्हरची मॅच शेवटची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये पडले संघावर मॅच खेळेल. पहिल्या दिवसामध्ये काल आपण पाहिलं श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप आणि मंगेश 11 वाडेकर. आजच्या दिवसात पडले संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये पोहोचलाय. कॅमेरामॅन चालू आहे. ओके चला विनोद पाटील यांचा सत्कार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली ते फडकेवाड्याचे अशोक पाटील यांचाही सत्कार होईल. मी विनोद वजे यांना विनंती होतो की आपण अशोक पाटील यांचाही सत्कार करायचा आहे. अशोक पाटील आमचे स्कोरर यांचे सत्कार होईल. 2 दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप स्कोरिंग केली. धन्यवाद विनोद आणि अशोकजी पाटील. आणि उद्या आमच्या जागेवरती नक्कीच बाळू पाटील यांचा आवाज तुम्हाला काही घंट्यांसाठी ऐकायला मिळेल. रोशन संते सुद्धा असतीलच. अशोक पाटील बघा. नाही ऑस्ट्रेलियन खेळाडू वाटतात बघा ना. कारण ऑस्ट्रेलियन खेळाडू आपण मध्ये अशोक पाटील. संजयचा पहिलाच बॉल ऑन द टोस खेळत आहेत. पप्पूने पहिलाच बॉल पाठवून दिलाय कबरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात आडिवली 40+ संघाची. पहिल्याच बॉलवरती चौकार. बॉलवरती बघा पहिल्या मॅचचा हिरो पप्पू भाणे. बॅटबद्दल चौकार आलाय. प्रभाकर भाणे यांचे बंधुराज. चार धावा. संजयचा पुढचा बॉल. इथे फटका चांगला आहे. टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. काय घडलंय मैदानामध्ये बघा. झेल ड्रॉप झालाय. मात्र चौकार अडवण्यात यश आलेले. 2 धावा मिळाल्यात. वेगाने आले होते. राजेश चौधरी तिथे होते. थोडीशी घाई दाखवली आणि पप्पू सारख्या फलंदाला जीवदान मिळाले ज्यांनी पहिली मॅच जिंकून दिली. आडिवली 40+ संघाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला.
हा ऍक्शन रिप्ले बघा, थोडीशी घाई दाखवली. 2 धावसंख्या पुढे सरकली 6. हाही फटका चांगल्या पद्धतीत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. चांगली फिल्डिंग, 7 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आडवली 40+ संघ त्यांना फाईट करतोय चोळेगाव 40+. 7 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हरची शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. फुलटॉस बॉल लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. पंचाने नो बॉल घोषित केला. एकूण धावा मिळतील 5. येणारा चेंडू फ्रीट. बारा धावा नो बॉल होता. संदीपच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. सुवर्ण संधी असेल संदीपकडे. संजयचा पुढचा बॉल. हाई वाईट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर होता पण वाईट चिंगून फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 13. सुरुवात चांगली केली आडवली 40+ संघाने या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले थोडेसे जास्त शफल झाले होते संदीप, मात्र लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. तेरा धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रीटचा बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहे. एकच धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकली. ती 14 वरती आपण धावसंख्या बघू शकाल. 4 चेंडू मध्ये संजयने 14 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळाले. पप्पू भाणेच्या खात्यामध्ये. 1 धावसंख्या पुढे सरकली. ती 15 पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये 15 धावा खर्च केल्या. थोडस मागडं षटक म्हणावं लागेल. बालाजी स्टेट आपण बघतोय ध्रुवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून होंडा शाईन बाईक तुम्हाला पाहायला मिळते मालिकावीरसाठी 40+ साठी. इथे फटका चांगला आहे. संदीप भाणेने हा बॉल पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आडिवली संघ बिनबाद 19. मथुर बैलाचे मालक. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज राजेश चौधरी येत आहेत. चला राजेश चौधरी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. उंबारली संघ सेमीफायनल मध्ये
जुनी डोंबिवली संघ काल सेमीफायनल मध्ये रेग्युलर मधनं फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. अजून 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. उद्या 4 आणि परवा 4 रेग्युलरचे. या क्रीडांगणामध्ये रघुनाथ पाटील क्रीडांगणामध्ये अजूनही विराज पाटीलला खातं उघडायचे. ऑन द टोस खेळतायत. एक जीवदान मिळाला होता पप्पूला, मात्र आता मिळणार नाहीये. 8 धावांवरती त्याची खेळी समाप्त झाली आहे. 19 वरती पहिला धक्का राजेश चौधरीच्या खात्यामध्ये. ज्या राजेश चौधरीने पप्पूचा झेल सोडला होता त्याच राजेश चौधरीने पप्पूची विकेट घेतली. आतिश चौधरीने एक चांगला झेल टिपलाय. आतिश चौधरीने एक चांगला झेल टिपल्याने आता नवीन फलंदाज सुनील भाणे आलेत बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत दशरथ सरकादे सरांचा इशारा येतो. लेग बाईस धावसंख्या 20. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 20 धावा दाखल करते आपण पाहतोय. आजच्या रात्री दिली शेवटची मॅच. उद्या हेडूटने 40+ विरुद्ध वडवली 40+ पहिली मॅच. दुसरी मॅच काटे 40+ विरुद्ध दातिवली 40+. त्यानंतर विनरची मॅच होईल, लक्षात घ्या. त्यानंतर वाकलन विरुद्ध सागाव रेग्युलर मॅच. त्यानंतर वाडेकर विरुद्ध नारायण रेग्युलर मॅच. त्यानंतर विनर मॅच होईल, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 40+ ची मॅच होईल. तिसगाव 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+ आणि खिडकाले 40+ विरुद्ध शील 40+. 22च्या सर्वाधिक धाव मिळाले. अपकटर तुम्हाला पाहायला मिळालं. संदीप बाने पाहतायत. विनोद पाटील आपल्यापासून रजा घेत आहेत. उद्या आज त्यांच्या कन्येचा वाढदिवस सुद्धा आहे. तिलाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सर्व समालोचकांना त्यांनी इन्व्हाइट केलंय संध्याकाळी. आणि स्कोररला संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ओमसा MTC लाईव्हला इन्व्हाइट केलंय. आणि सर्व SP पॅनल. फुलटॉस बॉल. सुनील बानेने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. जावा षटकार आलाय बघा. मग अशी हाच प्रयत्न केला होता सुनील बानेने पहिल्या मॅच मध्ये, त्यावेळी ताकद थोडीशी कमी पडली होती. आता मात्र षटकार आलाय. नो बॉल. नो बॉल. पंचांनी घोषित केलंय 1+1 2 धावा मिळतील. नो बॉल आहे. बरोबर क्रीजच्या बाहेर बॉल होता. कटर टाकला होता मात्र जास्त बाहेर आहे. धावसंख्या 29. चला मॅच सुरू करा प्लीज. पंच सुनील बाने काय चर्चा करत होते. 29 वरती 1. फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रयत्न केले होते मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीप बानेच्या बॅट मधून आलाय. सिक्सर.
धावसंख्या 35. हाई बॉल पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. संदीप भाणे ऑन फायर. 2 षटकात 41. षटकात तब्बल 41 धावांनी बघा. संदीप भाणे 21 वरती बॅटिंग करतोय. 6 बॉल मध्ये 21. 350च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 41 धावा 2 ओव्हरमध्ये आडिवली 40 प्लस संघ. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुनील 6 वरती नाबाद आहे. आडिवली एक्सप्रेस प्रभाकर भाणे मला वाटतं गेले. प्रभाकर भाणे, कल्पेश भाणे, भूषण, बबन चौधरी आले 3ऱ्या ओव्हरमध्ये. ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती, पहिलं षटक टाकलं होतं, मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये त्यांना इन्व्हाइट केलंय. पहिल्या मागच्या मॅच मध्ये सुद्धा ते चित्र आपण पाहिलं होतं, ज्यावेळी कुपर संघ पहिल्या मॅच मध्ये सुगनाथने पहिली ओव्हर टाकली होती, मात्र त्याच सुगनाथने सेकंड राऊंड मध्ये 3री ओव्हर टाकली होती. त्याच प्रकारे चोळेगाव संघाचे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. राहुल चौधरी सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज बबन चौधरी. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. ओके, चला चेक करूया रमेश सर. संदीप भाणेने पंचांना चॅलेंज केलंय. फेअर डिलिव्हरी, योग्य डिसिजन. शशांक पाटील सरांचं कौतुक करेल. एक रिव्ह्यू होता तो गमावला आडिवली टीमने. धावा 41. बबन चौधरी पुढचा बॉल. चेंडू ऑन साइडला खेळत आहे क्षेत्ररक्षक टीप मध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले. 43-43. अक्षय तायडे सुद्धा आलेत बघा. 43 धाबा. याच मैदानामध्ये आपण अनिल आढाव यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहिली होती. अक्षय तायडे त्या स्पर्धेत बेस्ट बॅट्समन होते. बबन चौधरी राईट मोड द विकेट. टॉस बॉल होता, आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच सांगतात वाईट बॉल आहे. धावसंख्या 44. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा 44 झालेत. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. आपण मध्ये पप्पूची विकेट गेल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. चांगला बॉल होता, मात्र एक धाव तर सुनील भाणेने वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न कॉल दिलाय, मात्र मिळणार नाहीये. 45. बघा विराज पाटील यांनी किती अचूक माहिती दिली त्यांच्या गावाबद्दल. 45 धावा झालेत. बबन चौधरी पुढचा बॉल. सफल झाले, फटका बनवलाय, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक आले. त्यांनी एक चांगला झेल टिपलाय. संदीपला माघारी परतावं लागेल. 45 वरती दुसरा धक्का.
फटका बनवला होता. 21 धावांची इनिंग इथे समाप्त झाली. संदीपची 7 बॉल मध्ये 21 फटका बनवला होता. मात्र संजयने एक चांगला झेल टिपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने. भास्कर आलेत बॅटिंग करण्यासाठी. ज्यावेळी पप्पूने ती मॅच टर्न केली, भास्करचा जो षटकार एक चौकार भरपूर महत्वाचा ठरला. पप्पूने उल्लेख केला की जो षटकार आला तिथून मला एक ऊर्जा मिळाली की मॅच आम्ही जिंकू शकतो. इथे काय घडलंय बघा. डबल माइंडेड होते आणि डॉट बॉल या ओव्हरमध्ये बघा चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हरमध्ये 41 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत बबन चौधरी यांनी 5 बॉलमध्ये, ज्यांनी या स्पर्धेतील हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली होती बबन चौधरी. पुढचा बॉल पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर आहे. कधी चांगले बॉल कधी वाईट बॉल. 46 वरती 2. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. इथे चेंडू हवेत आहे मात्र एकच धाव मिळाली. षटक क्रमांक 3 समाप्त होते. धावा झाले 47. 47 3 षटकांच्या समाप्तीनंतर अडिवली 40+. सात धावा खर्च केल्यात बबन चौधरी यांनी. चांगली गोलंदाजी. 3 षटकात 47 धावा. चला फिल्डिंग लगेच सेट करा चोळेगाव. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बंदिश येत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 40+ 32 संघांसाठी होंडा शाईन ही बाईक तुम्हाला पाहायला मिळते मालिका वीर साठी. फक्त फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत लक्षात घ्या. सुगनाथ पाटीलने या स्पर्धेत 74 धावा कुठल्या होत्या मात्र कोपर संघ या स्पर्धेत बाहेर गेलाय. अर्धशतक सुगनाथचं पाहायला मिळालं. निलेश कापसेने चांगली बॅटिंग केली. तो संघ सुपर 8 मध्ये. सुभाष पाटीलने चांगली बॅटिंग केली. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान चंद 40+. तोही संघ या स्पर्धेत सुपर 8 मध्ये. आणि अजूनही संघ उद्याही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बघा उल्लेख केला. हेडवुडने 40+, वडवली 40+. चला मॅच सुरू करा. काटाई 40+ विरुद्ध दातिवली 40+ बी. त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल. त्यानंतर वाकलन विरुद्ध सागाव रेग्युलरची मॅच आहे. जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध नारद ही रेग्युलरची मॅच आहे. त्यानंतर त्यांचाही सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल. आणि त्यानंतर तिसगाव 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+ आणि किडकाली 40+ विरुद्ध शिलगाव 40+. बंदिश. पहिलाच बॉल बंदिशचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. 50 कंप्लीट. त्यांना वाटलं फिल्डर आहेत का ते. ओके नाही ते मैदानाच्या बाहेर आहेत. फिफ्टी कंप्लीट. 51 धावा दाखल आपला पाहायला मिळत आहेत. विराजला सर्व गोष्टी पाहिजे. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर भास्करच्या बॅट मधून आलाय. चौकारानंतर षटकार. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. हा मिस्टॅमिक स्ट्रोक आहे मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूर बळ आहेत. सुनील पाणे यांनी कॉल दिलाय 2 धावांचा आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 3 धावा पूर्ण आल्यात. रोशन असं वाटलं तर 2च धावा आहेत पण 3 धावा घेतलेत. 6 धावा झाल्या 60. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावांचा डोंगर उभारला या मॅच मध्ये आपण पाहतोय. अडिवली 40+. अडिवलीमध्ये साई भंडारा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला तो. साई भक्त भरपूर आहे त्या गावामध्ये. सुनील पाणे सुद्धा साई भक्त आहेत. योगेश भाणेचा मी उल्लेख करेल.
तेही साई बघतायत बरेचसे साई भक्त या गावामध्ये आपल्या पाहायला मिळतात चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतात एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न सुरू आहे राजन वेगाने आलेत 2 धावा रोखू शकत नाहीये भास्कर आणि सुनील भाणेमध्ये रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळते धावसंख्या 62 शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत फर्स्ट इनिंग मधले 2 सामने ऑलरेडी पडले 40+ ने जिंकले बघा इथून कोणता संघ सुपर 8 मध्ये 6 तारखेला शेवटच्या दिवशी खेळेल हा चेंडू बघा टायमिंग किती चांगलं आहे सुनील भानेने आज बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर मधली सर्वाधिक धावा 68 68 शेवटचा बॉल शिल्लक सुनील भाने पोहोचले 17 वरती व्हाईट बॉल 69 69 भास्कर 14 वरती नाबाद आहेत 21 धावा आपण पाहिले या मॅच मध्ये संदीप भानेने केलेले आहेत 69 धावा झाल्या शेवटचा बॉल शिल्लक आहे संतोष वजे यांना तुम्ही बघू शकाल बालाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष चेंडू वाणी श्लॉंगांच्या दिशेने फिल्डिंग चांगली आहे 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि पहिली इनिंग इथे समाप्त झाली 2-4 षटकात आपण पाहिलं तब्बल 71 आडिवली संघाने 71 धावा कुठल्या आहेत 2 गडी बाद 71 आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आता सोळेगाव संघाला 72 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे 4 षटकांमध्ये 72 धावा चेस करायचे आहेत आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये करण खान आपल्यासोबत जोडले जाते तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या वाद्यामध्ये एक सुमधुर संगीत आडिवली संघावर लगेचच फिल्डिंग लावायची
स्ट्राइक. रजनीकांत गायकवाड आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, असाल तर कृपया करून मंचावरती या लगेच. रजनीकांत दादा. सामन्याला होती सुरुवात. सोळगाव विरुद्ध अडवली. लक्ष 72 धावांचं. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. वाडीश लॉंगॉनकडे पप्पू आहेत डीप मधून. संदीप माने माफ करा. फार वेगाने बॉलवरती जात असताना आणि येत आहेत त्या 2 धावा. शितू चौधरी आणि राजन शेलार पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग दोघांनी केली होती. पार्टनरशिप चांगली केली होती फर्स्ट विकेट साठी. सो आताही करायचे, आक्रमण करायचे, बनवायच्यात 72 धावा. खेचून मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. संदीप फार वेगाने बॉलवरती जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र येत असताना आपण पाहतोय ती 2 धावा येतात आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. टार्गेट या मॅच मध्ये असताना 72 धावांचं. सुरुवात 2 डबल रन्स येतात. 72चं लक्ष्य मॅच मध्ये. 22 बॉल मध्ये 68 धावा बनवायच्यात. या वेळेला बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. ऑन साइडला स्वीप करायचं होतं पण इथे जमलं नाही. डॉट बॉल. चार धावा. पूल केलेल्या डीप मध्ये फिल्डर आहे, मात्र बॉल उसळलाय आणि त्या फिल्डरचा वाक्या बाहेर. चौकार. पूल केलेला डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल जिथे. चौकार. धावफलकावरती 8 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 बॉलचा सामना केला शितूने. अटॅक करतात, मात्र ज्या पहिल्या डावामध्ये धावा बनलेल्या आहेत, खास करून बॅटिंग 5 बॉल 14 धावा. भास्कर भाने सुनीलच्या बॅटमधून आला. 9 बॉल 19, 7 बॉल 21, 5 बॉल 8. पहिल्या 4ही बॅटर्सने जबरदस्त खेळ केला. थर्डमॅनचा बॉल चालला. 1 धाव सहजरित्या मिळणार आहे आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 9 धावा. धावफलकावरती. शेवटचा एक बॉल. शेवटचा पहिल्या षटकातील आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. पंच केल्या बॉलला मिड ऑफला फिल्डर आहेत. 1 धाव मिळणार आहे सहजरित्या. सो स्ट्राईक असेल राजन शेलार यांच्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा. 18 बॉलचा खेळ बाकी आणि 62 धावांची गरज.
10. 10 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये अजूनही 62 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती सोळेगावला. फुल टॉस आहे टीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑन फिल्डर समोर. चांगला झेल संदीप बानेने टिपलाय. फुल लाईन बॉल होता इथे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. फाईन लेगचा फिल्डर फार वेगाने बॉलवरती आलेला आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 10. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन कडे बॉल. संदीप या त्या ठिकाणी आणि लॉंग ऑनचा फिल्डर कॅच ड्रॉप. आय थिंक गणेश शेलार. कॅच ड्रॉप झाले. चांगले फिल्डर आहेत या संघाचे गणेश शेलार. संदीप बाने मात्र चूक झालेली यावेळी. एकच धाव आणि एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या 11. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी. दोन का 3. 3 धावा झालेल्या आहेत का या बॉलवरती. 3 बॉल बाकी आहेत. ओके. पुढचा बॉल बाहेर वळतोय जो मात्र लेफ्टी साठी आउट कटर होता. डॉट बॉल. चांगली बॉलिंग. अजूनही 2 बॉल बाकी आहेत षटकातील. 11 धावा. शितू टॉस केलाय. बॅट ही सोडली इथे शितूने. प्रचंड ताकदीचा वापर करण्यात आला होता. ग्रिप मिळाली नाही आणि इथे जरूर निसटले बॅट. धाव मिळणार नाही. आलाय डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 13 बॉल 61 धावांची गरज या मॅच मध्ये. धावा बनल्या नाही. त्या बनवत असताना कुठेतरी खडतर प्रवास करावा लागलाय. 7 बॉल मध्ये 90 धावा आल्या शितूच्या बॅट मधून. 2 बॉल मध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली संजयच्या बॅट मधून. राजन शेलार देखील जास्त काही करू शकला नाही या मॅच मध्ये. ओके. चुन या वेळेला ऑनसाइडला टर्न करायचा होता मात्र आला तो व्हाईट बॉल. ऑफ स्टंपचा बाहेर होता बॉल. पीच झाला तिथून आणि बाहेर. शेवटचा एक बॉल बाकी आणि पप्पू वेगाने टाकलाय समोर. लॉंग ऑन द फिल्डर आहेत. ओ इथेही चुकी झाली आहे. गणेश शेलार वन्स अगेन. कॅच ड्रॉप झाली आहे. धावा मिळत असताना 2 स्ट्राईक असेल संजयकडे. आणि आता ओव्हरथ्रो झाला होता मात्र इथे जरूर 2च धावा मिळतील. अशा पद्धतीने 2 ओव्हर सगळे संपलाय. धावा 14 आहेत. 12 बॉल 58 धावांची गरज. 12 बॉल 58 धावांची गरज.
12 बॉल आणि 58 धावांची गरज. टॉप एज विकेट कीपर डाऊन द बॉल आणि यावेळेला विकेट संजय बाद. चौदा धावा धावफलकावरती आहेत. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. फुल लेन बॉल होता मात्र यावेळेला डाऊन दिले. वाईट संपायरचा सिग्नल सुनील वांदे यांना आपण पाहतोय. आजची या रजनी मधली शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. मात्र उद्याचा दिवस बॉल लॉंग ऑन कडे चाललेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिली मॅच असेल हेदुडणे 40+ विरुद्ध वडवली 40+, काटे 40+ विरुद्ध दातिवली 40+. या दोन मॅचेस झाल्यानंतर लगेचच तिसरी मॅच 40+ ची खेळली जाईल. विनर. त्यानंतर वाकण विरुद्ध सागाव, वाडेगर विरुद्ध नारेन. रेग्युलरच्या दोन मॅचेस असतील. त्या मॅचेस नंतर लगेचच विनर मध्ये मॅच खेळली जाईल. आणि त्यानंतर तिसगाव आणि देवीचा पाडा 40+, खिडकाई 40+ आणि शेगाव 40+. अशा लढती आहेत. उद्या लाईव्ह स्ट्रीमिंग बघून सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहा आणि कोणी सांगू नका की आम्ही इतक्या वाजता लवकर आलोय. मॅनेजमेंट ज्या सांगेल तसाच मॅचेस खेळवल्या जातील, ही महत्वपूर्ण सूचना. उद्या जशा दोन मॅचेस होतील 40+च्या त्यांची विनर मॅच असेल. रेग्युलरच्या दोन मॅचेस जशा होतील त्यांची विनर मॅच असेल. आणि त्यानंतर 40+च्या जशा दोन मॅचेस होतील जशा मॅचेस दोन होतील फॉर्मॅट कोणते असू द्या लगेचच त्यांच्यामध्ये विनर मॅच खेळली जाईल. ओ व्हॉट अ सुपर कॅच. फाईन लेगने झेल टिपलाय आणि विकेट येते. आणखी एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाचा हात आलं अरविंद चौधरी. बॉल अजूनही बाकी आहे त्या षटकातील 2. चला अडवली प्लीज. कम ऑन. फिल्डिंग लवकर सेट करा. जास्त वेळ घेऊ नका. आता उद्या ठीक 4:45 पहिला टॉस केला जाईल. हेदुडणे आणि कोपर, हेदुडणे आणि वडवली. लक्षात घ्या बरोबर 5 पहिला बॉल पडेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. सात बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता फक्त औपचारिकता, कारण 50 धावा 7 लिगल बॉलने तर होणार नाही. पंच केलेल्या बॉल कबसला कॅप मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आली आहे. बंदिश डबल साठी गेलेले आहेत. सो आता बॉल बाकी शेवटचे 6 आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या अर्थातच 48. कमॉन 6 बॉल 48 धावांची गरज.
धावा फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या अर्थात 24 शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. सुजल, भागेश आणि त्याचबरोबर प्रथमेश आणि त्याचबरोबर सागर सागर देखील आज जॉईन झालेले आहेत, कालही होते. सो या सर्व टीम आमचं आम्ही कौतुक करू, कारण बालाजी मित्रमंडळ, जय पिंपळादेवी क्रिकेट संघ हे तर आहेत, पण संपूर्ण जबाबदारी ज्यामध्ये डिस्क जॉकी असतील, डीजे ऑपरेटिंग पासून मंचावरती संपूर्ण पाहुण्यांचा आदरातिथ्य असेल, योग्य त्या वेळेला मॅचला सुरुवात करतात, संपूर्ण डिनरची जबाबदारी, स्नॅक्सची जबाबदारी प्रथमेश, सुजल, बागेश, सागर या संपूर्ण बंधूंची राहिले. सो त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. बंदिश मोठ्या फटक्यासाठी जातात. बॉल बाकी आहेत फक्त आता ते 5. करण आहेत आमचे बॉल बॉयज, ज्यांनी कॅच पकडले आज आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज देखील जिंकलं होतं त्यांनी. आणि त्याचबरोबर आणि काही आमचे बॉल बॉयज आहेत, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. कारण स्पर्धा म्हटली की एकाचं काम नाही. तुमच्याकडे नुसता पैसा असेल तरी जमणार नाही, तुमच्याकडे पैसा नसेल आणि नुसती मॅन पॉवर असेल तरी जमणार नाही. प्रत्येक गोष्टीचा योग्य तो समतोल जर तुम्ही राखला तर तुमचा कोणताही कार्यक्रम, इव्हेंट, स्पर्धा ही यशस्वीरित्या पूर्ण होते. पूल करण्यात आला, डीप मध्ये फिल्डर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. यावेळेला बॉल आत आला आणि तो थेट विकेट किपर कडे डॉट बॉल. बॉल आता बाकी आहे. या मॅच मधले अजूनही 3 गणेश शेलार. कॅच ड्रॉप झाला पण तितकासा इम्पॅक्ट पडला नाही, कारण धावा भरपूर त्यांनी बनवलेल्या आहेत. याच जर धावा कमी असत्या, 40च्या जवळपास जर असत्या, तर अडवलेल्या कॅचेस फार महागात पडणार होत्या. पुढे आलाय बंदिश, मिस टायमिंग की प्रॉपर लॉंग ऑफला बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि या मॅच मध्ये तर 72 धावा बनवायच्या होत्या. यावेळेला बॅकफुट पंच केला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर इथे जाईल. 31 धावांची अजूनही गरज आहे. 1 बॉलचा खेळ बाकी. ऑन साइडला बॉल चाललेला आहे आणि अर्धातच हा सामना संपला. अभिनंदन टीम. हळदिवली 40+ ने 2 सामने जिंकत असताना तृतीय फेरीमध्ये मजल मारली. आपला मी अभिनंदन करू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त बॅटिंग ज्याने केलेली आहे, सो 9 बॉल मध्ये 2 विकेट आणि 9 बॉल मध्ये 19 धावा बनवणारा सुनील भादे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेचच आपण सुनील भादे मंचावरती उद्याचा शेड्यूल पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतोय. लक्षात घ्या, हे दुटणे 40+, श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आणि त्याचबरोबर जे पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उद्या 4 एप्रिल 2025 उद्याची पहिली मॅच हैदुटणे 40+ विरुद्ध वडवली 40+, दुसरी मॅच काटी 40+ विरुद्ध दातिवली ब 40+, आणि तिसरी मॅच या दोन्ही मॅचच्या विनर मध्ये लगेचच खेळवली जाईल. चौथी मॅच असेल वाखन विरुद्ध सागाव रेग्युलर, 5वी मॅच असेल वाडेगर विरुद्ध नारेन रेग्युलर, 6वी मॅच लगेचच या दोन्ही मॅचच्या विनर मध्ये खेळवली जाईल. 7वी मॅच असेल तेजगाव 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+, 8वी मॅच असेल खेडकाई 40+ विरुद्ध शेगाव 40+, आणि 9वी मॅच असेल या दोन्ही मॅचचा विनर
ओके, अशा लढतीत उद्याचा, त्यामुळे कोणत्याही संघाने सांगू नका की आम्ही 5 वाजता आलो होतो, आम्ही 4 वाजता आलो होतो. आजचा जो काही शेड्यूल आहे तोच आम्ही तुम्हाला सांगितलं. उद्याचा शेड्यूल त्या पद्धतीनेच उद्याच्या मॅचेस असतील. म्हणजे 2 मॅचेस झाल्यानंतर विनर विनर मध्ये लगेचच मॅच खेळवली जाईल. या आपण सन्मान मॅन ऑफ द मॅच सुनील वाने या आपण. प्रथमेश वझे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. या सुनीलाला लवकर या, आलेले ते. पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडून सिल्वर प्लेट, जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून अर्थातच फ्री कुपन. आणि त्याचबरोबर कुपन देखील जरूर आपण देऊया त्यांना. कुपन भावेश. ऑल राईट, आजचा दिवस या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय जय महाराष्ट्र. उद्या ठीक भेटूयात 4:30 ला. या उद्या पहिल्या दोन्ही संघाने हेदूरने